मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी भारत 5000 केसरीला जी पहिली सेमीला गाडी पास झाली ती कुठेतरी खारघरचा डॉन झाला। या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेतो। दादा नमस्कार। नमस्कार। आपले गाडी कितव्या एक नंबर सेमीमध्ये कितव्या तासाला होती? 9 नंबर। 9 नंबर मध्ये पब्लिकला होती का? नाही, एक गाडी होती आपली आतून होती। हा काय आता मागाशीच आपण गटासाठी मुलाखत घेऊन गेलो तेव्हा तुम्हीच होते वाटतं। आणि काय नियोजन होतं म्हणजे तुमच्या सगळ्या गाडीचं समीकरण जुळवून आणलं? नाही, नियोजन केलं तर एक हप्ता आधीच चांगलं नियोजन केलं आणि चांगली गाडी पळाली। तुम्हाला वाटलेलं का त्या एक हप्ता अगोदर का फायनलला बसेल म्हणून गाडी? हो, नियोजन तसं केलं गाडी फायनल बसवून। कोण होतं याच्यासोबत? भावानी होती पोखरवाडीकरांची। भोकरवाडीकरांची भावानी। कोणी बनवून बसवलेलं नियोजन? आम्हीच शेट आणि ते होते पोखरवाडीचे। सेमीला गाड्या टाकाटाकीमध्ये असतील ना? कोणाच्या गाड्या होत्या बाजूला? सिकंदर होता, परत भावरा होता, गोमारे त्यांची गाडी होती। चांगले म्हणजे सगळे पहिली सेमी टॉपची होती। टॉपची गाडी होत्या। ड्रायव्हर कोण होता तुमच्या गाडीवर? ड्रायव्हर आपला चांदेचे सचिन। किस्सा वगैरे सांगा ना मैदानातला आजचा। किस्सा काय नाही, आम्ही सकाळी आलो बिंजोडला चांगला टॉपमध्ये। बिंदोडचा एखादा सांगा। बिंजोडला असं आम्ही म्हणजे नाव ठेवलं कोण सहज फिरवत नाही, नाव आम्हालाच फिरवावं लागतं। मग आता तुम्हाला वाटलेलं का 3 फेऱ्याला पळलं पाहिजे? नियोजन तसं केलं तर ना, आम्हाला माहिती आहे का गाडी फायनल बसल, आम्ही फायनलच्या चालतो आज। आता कसं सेमी झाली, पहिला सेमी होता, थोडा धाकधूक असेल ना मागं पुढं? गाडी आपली कडनी बोलून गटपास झाली आणि आम्हाला माहित होतं का गाडी सेमी पास होईल। मैदाना विशेष काय बोलशील? मैदान कसं वाटलंय? नाही, मैदान चांगलं आहे आणि नियोजन पण चांगलं आहे। अजून कोणते नंदी आणले तुम्ही? नाही, एक आणलं आणि माउंटी आणि एक शेट आणलाय। त्यांचं काय नियोजन झालं? त्यांचा गाडी हे झाली, लॉबीटच झाली। आणि मी बघितलं ना, एक मध्ये ना बऱ्याच गाड्या इकडे तिकडे चाललेल्या, मागं तिकडे इकडे तिकडे जाम गाड्या फॉल झाल्या। लय फॉल झाल्या, फक्त एकच सरळ आली, बाकी सगळ्या फॉल झाल्या। ना तीच एक चालाकी असते। कसं आहे, आपल्या बिंदोडच्या बैलांना काही बैलांना गाड्या बघून पळायची सवय असते, मग ती डायरेक्ट तो बैल तिकडे जाताना दिसला त्या मागेच जातात डायरेक्ट। नाही, पण भावानी पण तशीच आहे का गाडी त्याला बाजूला लागते। आणि डॉन पण तसाच आहे पब्लिकचा अशा। मग पब्लिकला कोणाला टाकलेला आणि आतला गेला? भावानी आत नव्हते आणि डॉन आत पब्लिक। मग त्याला त्या कोपऱ्याला टाकलं म्हणजे 9वा माहिती तिकडे त्या कोपऱ्याला टाकला असेल। बाजू दोन्ही पण बैला पब्लिकचेच आहेत। डावी साईडला जर गेला तर भावानी पब्लिकला पळते, डावी साईडला तर हा पब्लिकला पळते। याच्या खरेदी वगैरेचा एखादा किस्सा सांगा ना। खरेदीची नाही गेली आपली खरेदी आपला हरिभाऊ नाशिकवाली, संभाजीनगर नाशिकवाली। तेव्हा काय किस्सा वगैरे झालता का? बाई कसं आहे, तो बैल गुलालातच आहे आपला। जितना घेतला इतना गुलाल होते। कधी घेतला तुम्ही? 1.5 वर्ष झालं आमच्याकडे। 1.5 वर्ष आला। दुसरा असतानाच घेतलेला। आता हा मैदान समजा फायनल झाली तर याच्यानंतर वरती कुठं मैदान असेल तर तुम्ही जाल का? आम्ही प्रत्येक मैदान जातो। आपण या गुलालासाठी आम्ही 3 मैदानाच्या भरपूर लांब लांब गेलेलो आहोत। 3 फेऱ्याच्या मैदान? 3 फेऱ्याच्या। आमचं फक्त गटपास होतो, फायनल पर्यंत पोहोचलोच नाही कधी आम्ही। लय संघर्ष केला, पण आज गुलालात आहोत। कुठेतरी आनंद असेल सर? आनंद, खूप आनंद। गुलालाचं महत्व नंबर किती हो? नंबर किती येऊ दे, फक्त आम्हाला गाडी गुलालात राहिली ना, विषय संपला तिथे। बरोबर बोलला तुम्ही। अजून ना आता परत एक 3 फेऱ्याचं मैदान पडतं शहापूरमध्ये, त्याविषयी तुम्ही काय बोलाल? नियोजन घडून आला चांगला तर जाऊ आम्ही शहापूरच्या मैदानासाठी। मागच्या वेळेस पण इथंच मैदान, त्या मैदानात काय झालं? आमची गाडी सुटून गेली, 2 वेळा आमची गाडी सुटून गेली, म्हणजे त्या वेळेला पण आमचे सुट्टे निकालच झालेले असते। मागच्या वेळेस काय म्हणजे बैल जास्त मस्ती करत होता? मस्ती करत तो पायरा होता ना, तुला मस्ती करत होता। म्हणजे गाडी तासाला आपली लावली ना, लगेच डायरेक्ट वरून गाडी बाद। काय बोलता, उडत असेल बरं बैल? पुढं कोणच नसेल लागत त्याच्यामुळे? नाही, पुढं डायरेक्ट माणसाला उचलूनच घेऊन डायरेक्ट पुढे। नाही तर मग कसं अशी बैल असली ना इद्री, मग त्यांना साईडला ठेवतात डायरेक्ट, म्हणजे जेव्हा गट पाला तेव्हा त्याला बाहेरशी झुपायला लागते एक गट अगोदर। किती काय केलं तरी तो एकदा गाडी आणली लावाला का तो न्याचाच घेतच नव्हता। आजची सुट्टी कोणी केली? आजची होते एक आहे अजित दादा। आणि पुढं पकडायला कोण होती? हेच पुढं पकडायला पोरं होती सगळी। काय ना, जेव्हा समजला बघा गाडी गट सेमी पास झाली तेव्हा लय आनंद असेल, नाचतात जास्त? लय आमचा ग्रुप आहे सगळ्या पोरांचा, डॉन 12 ग्रुप। अजून याची एखादी चांगली सवय वगैरे सांग। चांगली सवय असे की सुट्टीला जर तो डावी पब्लिक असो ना तर आतमधून असो डावा कान, त्याला तुम्ही असं धरून ठेवला तरी तो तसाच राहणार। फक्त उजवा कान दिला तर तो मस्ती करतो, तुम्ही आता असं जरी ठेवला तरी असाच राहणार। आता त्या डोल्यातून पाणी बी येतो काय? नेहमी येतो काय? नाही, तो शांत झाला आता। डोल्यातून पाणी आलं। चालेल, चला तुम्हाला शुभेच्छा फायनलसाठी। थँक्यू, धन्यवाद।